नमस्कार मित्र. तृतीय वर्ष कला वर्गाच्या सामान्य विषय अर्थशास्त्र अर्थात G3 या 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या व्याख्यानामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रहो, मागच्या तासाला आपण मध्यवर्ती बँकेच्या कार्याचा सविस्तर असा आढावा घेतला. आज आपण वेगळ्या बँकांच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये सविस्तर असं अध्ययन करणार आहोत. वेगळी बँक या अर्थाने की आपण सुरुवातीला बँकिंग इतिहासाबद्दलचा अभ्यास करत असताना आपण आधी व्यापारी बँकांच्या कार्याबद्दलची माहिती जाणून घेतली. त्यानंतर आपण मध्यवर्ती बँकेच्या कार्याबद्दलची माहिती सविस्तरपणे जाणून घेतली. आणि हा जो वेगळा बँकिंगचा प्रकार आहे याला आपण डेव्हलपिंग बँकिंग असं म्हणतात किंवा डेव्हलपमेंट बँकिंग असं म्हणतात. विकास बँका म्हणजे व्यापारी बँका, मध्यवर्ती बँका, विकास बँका आणि अन्य ज्या आपण बँकांचा अभ्यास करत असताना शेड्यूल बँकिंग, नॉन शेड्यूल बँकिंग अशा पद्धतीचे प्रकार बघितले होते, तसाच हा डेव्हलपमेंट बँकिंगचा नवा प्रकार आज आपल्याला पाहायचा आहे. डेव्हलपमेंट बँकिंगमध्ये अनेक प्रकारच्या बँका असतात, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण फक्त 2 डेव्हलपमेंट बँकांचा अभ्यास करणार. त्यामध्ये एक महामंडळ आहे ज्याचं नाव आहे IFCI आणि दुसरी बँक आहे IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. मित्रहो, डेव्हलपमेंट बँकिंग किंवा विकास बँका यांच्या शब्दामध्येच आपल्याला त्यांच्या कामाचा अर्थ काय आहे हे समजतं. अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया आपल्याला गतिमान करायची असेल तर त्याच्यासाठी वित्तीय संस्थांची फार मोठी भूमिका असते. आणि 1947 नंतर किंवा 1951 पासून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा स्वतंत्र असा गाळा भारत सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थापनातून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून कसा करत आलेला आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत 2017 पर्यंत. तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेची व्यूहरचना बघत असताना आपल्याला अर्थव्यवस्थेतल्या वेगवेगळ्या क्षेत्रांना कशा पद्धतीने टार्गेट करून, लक्ष्य करून विकासाचा आराखडा बनवला गेला आणि तो राबवला गेला. आणि म्हणून 1950 मधली असणारी अर्थव्यवस्था आणि 2020 मध्ये असणारी अर्थव्यवस्था आपल्यात या खूप मोठा बदल झालेला दिसतो. हा बदल म्हणजे विकास. आणि म्हणून विकासाच्या अनेक घटकांपैकी बँकांचा हा घटक जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून विकास बँकिंग हा टॉपिक बघत असताना उद्योग आणि व्यापारासाठी स्वतंत्र अशी वित्तीय व्यवस्था करणं आणि त्यातून औद्योगिक क्षेत्राचा आणि व्यावसायिक क्षेत्राचा विकास घडवून आणणं यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतात. जसं बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेत असताना टप्प्याटप्प्याने आपल्याला बँकांच्या राष्ट्रीयकरणाची गरज कशी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक होती हे आपल्याला दिसून येते. जसं सुरुवातीला देशामध्ये मध्यवर्ती बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, नंतर स्टेट बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, तिच्या असोसिएट बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्यानंतर देशातल्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. म्हणजे अशा रीतीने बँकांच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका आर्थिक विकासामध्ये किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणून विकास बँका म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेताना
आपल्याला असं म्हणता येते की ज्या बँका, वित्तीय संस्था, ज्या बँका किंवा वित्तीय संस्था उद्योग व व्यापारासाठी कर्जे व भांडवल पुरवठा करतात, उद्यमशीलता प्रोत्साहित करतात, संघटनात्मक प्रभावशीलता वाढवतात, तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञान विकसित करतात, त्यांना विकास बँका असे म्हणतात. मित्रहो, या व्याख्येमध्ये किंवा या संदर्भामध्ये विकास बँकांच्या एकूणच कार्यप्रणालीचा काय भाग आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजेच औद्योगिक क्षेत्राचा जलद गतीने विकास व्हावा यासाठी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कर्ज व भांडवल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकास बँकांचा उदय आणि विकास झालेला दिसतो. जगामध्ये पहिली विकास बँक 1902 मध्ये जपान या देशामध्ये स्थापन झालेली दिसते. त्यानंतर कॅनडा, ब्रिटन, जर्मनी या विकसित देशांबरोबरच जगातील बहुतांशी देशात जे दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेत अशा अनेक देशांमध्ये विकास बँकांची स्थापना झालेली दिसते. म्हणून भारतामध्ये आपण 2 विकास बँकांचा विशेष करून अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये एक महामंडळ आहे आणि एक बँक आहे. विकास बँकांची साधारणपणे उद्दिष्टे काय असतात तर ते आपण व्याख्येमध्ये तर बघितले, परंतु मुद्द्यांच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला त्यांचा विचार करावा लागतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ डेव्हलपमेंट बँक. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे, पहिलं उद्दिष्ट आहे की जलद औद्योगिक विकास घडवून आणणं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे उपक्रमशीलतेला प्रोत्साहित करणं. तिसरं उद्दिष्ट आहे प्रादेशिक संतुलन निर्माण करणं. चौथं उद्दिष्ट आहे कर्जाची गरज व कर्जाची उपलब्धता यांच्यातील अंतर भरून काढणं. आणि 5वं उद्दिष्ट आहे विकासात्मक कार्यात सरकारला मदत करणं. या उद्दिष्टांवरनं आपलं असं लक्षात येईल की भारताच्या औद्योगिक विकासाला गतिमान करण्यासाठी विकास बँका आपल्या कामाची काय उद्दिष्ट ठेवतात आणि त्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिकोनातून जे प्लॅनिंग करतात आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे ते लक्ष निर्धारित करतात, त्यांच्या त्या कामाच्या वेगातून औद्योगिक विकासाचा वेग हा निश्चित होत असतो. आणि म्हणून आज आपल्याला औद्योगिक विकासामध्ये जी भारताची आघाडी मोठ्या प्रमाणात दिसून येते, ती आघाडी ह्या विकास बँकांच्या कार्याचा एक रिझल्ट आहे किंवा एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. विकास बँकांच्या आणि व्यापारी बँकांच्या कार्यामध्ये आपण अभ्यास जर केला तर असं लक्षात येईल की व्यापारी बँका या सर्वच क्षेत्रांची जबाबदारी पेलताना दिसतात, परंतु विकास बँका या फक्त व्यापार आणि उद्योग क्षेत्र यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाच्या आणि कर्ज पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून काम करताना दिसतात. याचा अर्थ असा झाला की उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राच्या स्पेशलायझेशनच्या संदर्भामध्ये विकास बँकांची भूमिका फार महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येते. विकास बँकांची नेमकी काय कार्य आहेत हे आपल्याला बघता येते. विकास बँकांच्या कार्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की विकास बँका जोखीम भांडवल पुरवतात. त्यानंतर विकास बँका मध्यम दीर्घकालीन कर्ज पुरवठा व भांडवल पुरवठा करतात. अल्पकालीन कर्ज पुरवठा सुद्धा करतात. त्यानंतर विकास बँका कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, प्रपत्र व विक्री करून देण्याची हमी देऊन कंपन्यांना भांडवल उभारणीस मदत करतात.
त्यानंतर कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स यांची खरेदी करतात. त्यानंतर देशांतर्गत आणि विदेशातील कर्जांना हमी देतात, जामीनदार म्हणून हमी देतात. त्यानंतर देश आणि विदेशात खरेदी केलेल्या भांडवलाची, साधनांची किंवा यंत्रसामुग्रीची तसेच कच्चा व अर्धकच्च्या मालाच्या पेमेंट उशिरा दिले जाणार असेल तर त्याची सुद्धा हमी विकास बँका घेत असतात. त्यानंतर विकास बँका भांडवल बाजारात कार्य करीत असल्याने त्या भांडवल बाजाराच्या विकासाला सुद्धा महत्त्वाचा हातभार लावतात. त्यानंतर विकास बँका नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी, जुन्या कंपनीचे नूतनीकरण करण्यासाठी तसेच या बँकांच्या आधुनिकीकरणासाठी, बँकांच्या नाही तर उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी, विविधीकरण करण्यासाठी तसेच देश आणि विदेशात विस्तार करण्यासाठी कर्ज व भांडवलाचा पुरवठा करतात. त्यानंतर कंपन्यांचा प्रकल्प अहवाल सुद्धा तयार करण्याचं महत्त्वाचं काम विकास बँका करतात. कंपन्यांचा यांत्रिक व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा विकास बँका करतात. तसेच नवीन कंपन्यांचे कर्मचारी, अधिकारी, व्यवस्थापक यांना प्रशिक्षण देण्याचं महत्त्वाचं काम करतात. त्यानंतर देशाच्या संपूर्ण औद्योगिक व कृषी विकास करण्यासाठी विकास बँका ग्रामीण उद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग यांना ग्रामीण भागात प्रोत्साहित करून औद्योगिक असमतोल दूर करण्यास मदत करतात. मित्रहो, विकास बँकांच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि विस्तारात असणाऱ्या कार्यांमुळे भारताच्या औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आपल्याला दिसेल. कारण या कार्यांवरून विकास बँकाच्या कामाचा आढावा आपल्या लक्षात येईल. जुन्या आणि नवीन कंपन्यांना ज्या वित्तीय गरजा आहेत, ज्या तांत्रिक सहकार्याच्या गरजा आहेत, देशात आणि विदेशातील बाजारपेठांमध्ये त्यांच्या क्रेडिटचा प्रश्न असेल किंवा त्यांना जे पेमेंट करायचे असतील विकसित देशांमध्ये किंवा विदेशामध्ये उद्योजकांशी किंवा व्यापाऱ्यांशी, त्यांना जर उशीर होत असेल तर अशा पेमेंटची सुद्धा अदा करण्याची जबाबदारी विकास बँका घेतात. त्यानंतर भांडवल उभारणी करण्यासाठी त्यांच्या शेअरची खरेदी विक्री करण्याचं कामसुद्धा या विकास बँका करतात. अर्थात उद्योजकांना किंवा उद्योगांना उभा आणि आडवा विस्तार आणि विकास करण्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य करून त्यांना विकसित आणि विस्तारित करण्याचं महत्त्वाचं काम विकास बँका करत असतात. म्हणून विकास बँकांचं जे महत्त्व आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठं असं आहे किंवा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की विकास बँका ह्या विकासाचं इंजिन आहेत. विकास वित्तपुरवठ्याच्या ज्या भावना असतात त्या उद्योजकांमध्ये उपक्रमशीलतेची भावना रुजवत असतात. त्यानंतर संतुलित प्रादेशिक विकासाच्या संदर्भामध्ये सुद्धा विकास बँकांचं महत्त्व फार मोठं आहे. भारत हा अवाढव्य असा भौगोलिक प्रदेश असणारा देश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांच्या विकासाची तुलना जर केली तर असं आपल्या लक्षात येते की काही राज्य विकासाच्या आघाडीवर फार मागे आहेत, काही राज्य विकासाच्या आघाडीवर फार पुढे आहेत. ज्यामध्ये आपण महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा प्रामुख्याने उल्लेख करतो की ही राज्ये विकसित राज्य आहेत. पण त्याच तुलनेमध्ये
जेव्हा आपण मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा विचार करतो तेव्हा ही राज्य विकासाच्या संदर्भामध्ये फार मागे आहेत असं आपल्याला दिसून येते. हा राज्यांमधील विकासामध्ये असणारी विषमता किंवा असंतुलन हे कमी करण्याचं काम विकास बँका अत्यंत महत्त्वपूर्ण असं करतात आणि म्हणून त्यातून संतुलित विकास साधण्याचं महत्त्व विकास बँकांकडे जाते. त्यानंतर गुंतवणुकीच्या उत्पादकतेत सुद्धा वृद्धी करण्यामध्ये विकास बँकांचं महत्त्व आपल्याला दिसून येते. विकास बँका वित्तपुरवठ्याच्या बरोबरच कर्मचारी, व्यवस्थापक, संचालक मंडळ यांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देतात. आपण रिझर्व्ह बँकेच्या प्रशिक्षण संस्थांच्या संदर्भातली माहिती घेतली, त्यातलाच हा भाग आहे. विकास बँकांना कुशल मनुष्यबळ कशा पद्धतीने पुरवलं जाईल, कुशल मनुष्यबळाच्या आधारावरच चांगल्या प्रकारच्या उत्तम आणि गुणवत्तापूर्ण सुविधा देता येऊ शकतात आणि म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम हा उत्तम मनुष्यबळ निर्मितीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यातून सर्वांची कौशल्य विकसित होते, त्यांची उत्पादकता वाढते आणि उत्पादन खर्चात सुद्धा बचती निर्माण होतात. त्यामुळे या बँका फायद्यामध्ये असतात. तांत्रिक सुधारणांच्या संदर्भात सुद्धा विकास बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. विकास बँका आपल्या तांत्रिक आणि यांत्रिक विभागामार्फत कंपन्यांना शोध आणि विकास कार्याला प्रेरित करत असतात. यातून नवीन यंत्र व तंत्रज्ञानाचा विकास होतो. स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहित करून तंत्रज्ञानाबाबत देशाला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न विकास बँका करत असतात. त्याचबरोबर नवीन नवीन बाजारांचा शोध घेऊन देण्याचं कामसुद्धा विकास बँका करतात. विकास बँका उद्योजक व गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणुकीच्या संधी, नवीन बाजारांचा शोध, नवीन तंत्रज्ञानांच्या बाबतीत माहिती उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात. म्हणून विकास बँकांच्या मुळे उद्योगाचा आणि व्यवसायाचा विकास झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर विकासातील जे अंतर असतं ते सुद्धा कमी करण्यामध्ये विकास बँकांची भूमिका महत्त्वाची असते. विकास बँका औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र यांच्या विकासासाठी वित्तपुरवठा करून विकासातील अंतर कमी करून आर्थिक विकासाला गती देत असतात. कारण अर्थव्यवस्थेची आपण 3 क्षेत्र बघत असतो, ज्यामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्राचा उल्लेख असतो, द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा उल्लेख असतो आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचा उल्लेख असतो. या तिघही क्षेत्रांचं कॉन्ट्रीब्युशन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजणी करताना आपल्याला दिसते आणि म्हणून सेवा क्षेत्रानंतरचं उद्योग क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि उद्योग क्षेत्रानंतरचं कृषी क्षेत्रातील कॉन्ट्रीब्युशन आहे. आता ही कॉन्ट्रीब्युशनमध्ये जी असणारी असमानता आहे ती समानता निर्माण करण्यामध्ये किंवा याच्यातील जे असंतुलन आहे ते संतुलन निर्माण करण्यासाठी विकास बँका या क्षेत्रीय विकासाला सुद्धा महत्त्व देत असतात. त्यानंतर समन्वयकाची अत्यंत महत्त्वाची भूमिका विकास बँका निभावत असतात. समन्वयक म्हणून विकास बँका विकास कार्यासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या इतर बँका व वित्तीय संस्थांमध्ये समन्वय, कोऑर्डिनेशन्स निर्माण करण्याचं काम करतात. बाजारातील असंघटित क्षेत्राचं सुद्धा महत्त्व कमी करण्यामध्ये विकास बँकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यानंतर विकास बँकांच्या माध्यमातून काही विशेष संस्थांची सुद्धा स्थापना केली गेलेली आहे, ज्यामध्ये विकास बँका औद्योगिक क्षेत्राला विशेष सुविधा पुरवणाऱ्या संस्थांच्या स्थापनेसाठी सहकार्य करत असतात, ज्यामध्ये औद्योगिक वित्त महामंडळाने रिस्क कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना केलेली आहे. म्हणून या रिस्क कॅपिटल अँड टेक्नॉलॉजी फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने बाजारपेठातील धोके पत्करण्याच्या संदर्भामध्ये विशेष प्रकारची भूमिका विकास बँका निभावत असतात. त्यानंतर विदेशी भांडवलाची उपलब्धता करून देण्यामध्ये सुद्धा विकास बँकांचं फार मोठं महत्त्व आहे, मोलाची कामगिरी आहे. विकास बँका देशी उद्योजकांना आंतरराष्ट्रीय भांडवल बाजार, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था
आंतरराष्ट्रीय विकास बँका यांच्याकडून विदेशी भांडवलाची उपलब्धता करून देत असतात. याचा अर्थ असा झाला की आपल्या देशामध्ये देशी तंत्रज्ञानाबरोबर पश्चिमी राष्ट्रांचं किंवा विकसित राष्ट्रातील आधुनिक तंत्रज्ञान देशी उद्योजकांना कसं प्राप्त करता येईल, त्यातील असणारे जे जे अडथळे असतील ते अडथळे निर्मूलन करण्याचं काम विकास बँका करतात, ज्यामुळे देशातील उद्योजक किंवा उद्योग हे आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळत असतात आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपला औद्योगिक विकास हा पुढे गतिमान करत असतात. अशा रीतीने आपल्याला विकास बँकांच्या उद्दिष्टांची आणि विकास बँकांच्या कार्याची, तसेच विकास बँकांचं अर्थव्यवस्थेतील काय महत्त्व आहे, या 3 मुद्द्यांच्या अनुषंगाने आजची ही महत्त्वाचं जे व्याख्यान आहे ते आपल्याला लक्षात येईल. मित्रो, या व्याख्यानामध्ये विकास बँकांच्या संदर्भामध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण IFCI आणि IDBI या 2 वेगवेगळ्या व्याख्यानांमध्ये आपण या 2 विकास बँकांची स्वतंत्ररित्या माहिती घेणार आहोत. तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओची वाट बघूया. तोपर्यंत इथे थांबतोय. घरी आहात, घरी सुरक्षित राहा आणि सुरक्षित राहून कोरोनाशी युद्ध करा, कोरोनाशी लढाई करा आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक कार्यामध्ये सुद्धा कोरोनाचे नियम पार पाडून कॉन्ट्रिब्युशन करा, अभ्यास करा, काळजी घ्या. कोरोनामुक्त भारतासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे. हे चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करण्याचा सल्ला द्या. तोपर्यंत थांबूया. थँक्यू.